गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणात एटीएसने संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात एकाच वेळी कारवाई केली, तर या 3 जिल्ह्यांमधून आतापर्यंत 16 जणांना ताब्यात घेतले। या संशयित पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय आहे। संबंधित व्यक्तींचे संपर्क, सोशल मीडिया व्यवहार आणि तांत्रिक पुराव्यांची पडताळणी सुरू आहे। प्रकरणाचा पुढील तपास एटीएस कडून सुरू आहे। 14 संशयितांचा शोध घेतला जातोय। गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणामध्ये एटीएसनं एकाच वेळेला 3 जिल्ह्यांमध्ये कारवाई केली आहे। त्यात संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे। या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून 16 जणांना ताब्यात घेतले। तर हा शहजाद भट्टी नेमका कोण आहे त्यावर आता आपण एक नजर टाकूयात। बघा, गँगस्टर शहजाद भट्टी नेमका कोण आहे? पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी आहे। सध्या दुबईमध्ये तो वास्तव्याला आहे। बघा, दुबईतून डोगर गँग आणि गुन्हेगारीचं मोठं नेटवर्क शहजाद भट्टी चालवतो। कथित हेरगिरीच्या प्रकरणांमध्ये वारंवार शहजाद भट्टीचं नाव समोर येतं। सोशल मीडियाद्वारे भारतीय तरुणांना हेरगिरी आणि कट्टरतेकडे ओढण्याचं काम तो करतो। महाराष्ट्रातही काही तरुण शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय आहे। याच पार्श्वभूमीवर एक कारवाई करण्यात आलेली आहे। संभाजीनगर, बीड, जालना या 3 जिल्ह्यांमधून 16 जणांना ताब्यात घेण्यात आले।